नॅशनल धोबी महासंघाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी बाबूराव कळुरे, आढावा बैठकीत नूतन कार्यकारिणी जाहीर। मराठवाडा अध्यक्ष संतोष औंढेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न। नूतन पदाधिकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव। नमस्कार। नॅशनल धोबी महासंघ नांदेड जिल्ह्याच्या वतीने आज शहरात विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीत महासंघाच्या कार्याचा आढावा घेण्यात आला असून संघटनेची पुढील वाटचाल अधिक बळकट करण्यासाठी नांदेड जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली। यामध्ये नॅशनल धोबी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी बाबूराव भुजंग कळुरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे। नॅशनल धोबी महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष संतोष औंढेकर आणि प्रदेश उपाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत व अध्यक्षतेखाली ही आढावा बैठक पार पडली। यावेळी संघटनेच्या बांधणीवर आणि समाजाच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। या बैठकीत जिल्हाध्यक्ष पदासोबतच इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही सोपवण्यात आल्या आहेत। त्यामध्ये जिल्हाध्यक्षपदी बाबूराव भुजंग कळुरे यांची निवड तर उपाध्यक्ष राजू गंगाराम येवले यांची निवड करण्यात आली आहे। तसेच जिल्हा सचिव पदी करण संजय तेलंग यांची निवड करण्यात आली आहे। या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। या कार्यक्रमाला प्रदेश प्रतिनिधी कोंडिबा मांजरमकर, मार्तंड भंडारे, पिंटू भाऊ मारवाडीकर, गोविंदराव कुंटुरकर, मुत्ते पवार सर, शिवाजी काकांडीकर, संभाजी तेलंग, योगेश कलुरे, रामेश्वर तेलंग, संभाजी तेलंग यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते। नॅशनल धोबी महासंघाच्या वतीने आज जिल्हा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेली आहे। जिल्हा अध्यक्ष बाबूराव लोंढे सांगलीकर, राजू येवले, करण तेलंग यांची निवड करण्यात आलेली। यांना पुढील कार्यास आमच्या प्रदेश उपाध्यक्ष या नात्यानं त्यांना नॅशनल धोबी महासंघातर्फे जाहीर शुभेच्छा देतो। मी पिंटू मारवाडीकर, नॅशनल धोबी महासंघाचे महानगर अध्यक्ष नांदेड शहर। आज नॅशनल धोबी महासंघाच्या जिल्हा कार्यकारिणीपदी निवड करण्यात आलेली आहे। तर या मिटिंगसाठी नॅशनल धोबी महासंघाचे महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष आमचे मित्र संतोष औंढेकर, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष कोंडिबा मांजरमकर आणि प्रदेश उपाध्यक्ष वामनराव पेनुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नॅशनल धोबी महासंघाची मीटिंग आयोजित करण्यात आली होती। या मीटिंगला जिल्हा अध्यक्ष म्हणून बाबूराव लोंढे सांगीकर आणि जिल्हा कार्यकारिणीमध्ये आमचे मित्र जिल्हा उपाध्यक्ष म्हणून राजू येवले आणि करण तेलंगे यांची निवड केलेली आहे। तर ह्या निवडीसाठी मी शुभेच्छा देतो आणि नॅशनल धोबी महासंघाचं जिल्ह्यामध्ये काम त्याच्या हातातून चांगलं घडव तेवढी मी प्रतिज्ञा करतो आणि समाजाची सेवा होईल तेवढी जिल्हा कार्यकारिणी या निवड झाल्याबद्दल पूर्ण जिल्ह्यातील धोबी समाजाच्या तळागाळापर्यंत जाऊन धोबी समाजावर अत्याचार अन्यायाच्या विरोधात लढावा एवढी मी त्यांना विनंती करतो आणि सांगतो। आज बाबूराव भुजंग कळुरे माझी निवड जिल्हाध्यक्षपद झालेली आहे। नॅशनल धोबी संघ आज मी जिम्मेदारी दिलेली आहे कार्यकर्त्याने ते पूर्णपणे मी निष्ठावान पाळली। दिलेल्या संधीचं येणाऱ्या काळामध्ये तुम्ही निश्चितपणे सोनं करणार का? हो, येणाऱ्या काळामध्ये तितकीच मी सोनं करणार आहोत। समाजात तळागाळापर्यंत जाऊन तुम्ही काम करणार संघाच्या वतीने काम करणार का? हो, तळागाळापर्यंत जाऊन काम करणार आहोत। पूर्ण जिल्ह्याची पूर्ण जिल्ह्याची संघटना मजबूत करेल। करण संजय तेलंग सचिव माझी निवड घेण्याबद्दल सचिवपदीवर धोबी महासंघाचे आभार मानतो। बाबूराव नॅशनल धोबी महासंघातर्फे आला बाबूराव। इकडे का आता कसं वाटतंय? गोपाला